नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गौरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या या क्लासमध्ये आपण सिंपल सेंटेन्स, कॉम्पाउंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, साधा वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, हे तीन प्रकारचे वाक्य आणि तसेच या वाक्यांमध्ये ॲनालिसिस कसं होतंय, सिंथेसिस कसं होतंय, ट्रान्सफॉर्मेशन. ॲनालिसिस म्हणजे पृथक्करण किंवा विश्लेषण, सिंथेसिस म्हणजे संयोगीकरण किंवा वाक्यांना जोडणे आणि तसेच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन, वाक्यांचं परिवर्तन म्हणजे एक वाक्याला दुसऱ्या वाक्यात बदलणे. हे बघूया बेटा. मग सिंपल, कॉम्पाउंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, ॲनालिसिस, सिंथेसिस अँड ट्रान्सफॉर्मेशन. आताच मी सांगितलं बेटा, ॲनालिसिस पृथक्करण किंवा विश्लेषण, सिंथेसिस संयोगीकरण आणि ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन. सो आजच्या क्लासमध्ये हे जे सिंपल सेंटेन्स आहे, हा सिंपल सेंटेन्सचा ॲनालिसिस म्हणजे पृथक्करण किंवा विश्लेषण. म्हणजे सिंपल सेंटेन्स मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात किंवा कोणते पार्ट्स ऑफ स्पीच असतात, कोणते कोणते शब्द वापरतात, हे विश्लेषण करूया बेटा आज साधा वाक्याचं. ॲनालिसिस ऑफ सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधा वाक्याचं पृथक्करण किंवा विश्लेषण. बघूया बेटा काय म्हटलं इथं. अ सिंपल सेंटेन्स हॅज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. हे जे बेटा साधा वाक्य आहे ना, हे साधा वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि प्रेडिकेट असतो बेटा. सब्जेक्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्ता, आणि प्रेडिकेटला मराठीमध्ये विधेय म्हणतात. अगोदरी मी तुम्हाला सांगितलं बेटा, जेव्हा फ्रेजेस आणि क्लॉजेस जेव्हा आपण शिकलो होतो, सेंटेन्स शिकलो होतो बेटा, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं हे जे प्रेडिकेट आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, विधेय म्हणतो बेटा. वेल, म्हणजे हे साधा वाक्यामध्ये कर्ता आणि विधेय असते. आणि इथं काही वाक्य लिहिलं बेटा, मी एक्झाम्पल्स लिहिलं आणि त्या एक्झाम्पल्सनं या वाक्यांना आपल्याला अजून स्पष्ट होईल की म्हणजे सिंपल सेंटेन्स कसं असतंय. पहा बेटा, इथं एक्झाम्पल नंबर 1, आय रीड. फक्त दोनच शब्द आहे बेटा वाक्यामध्ये. आय सब्जेक्ट आहे, रीड हे वर्ब आहे, आपण प्रेडिकेट म्हणतो बेटा. काय म्हणतो, प्रेडिकेट. आणि दुसरं वाक्य, शी रीड्स अ बुक. या वाक्यामध्ये शी सब्जेक्ट आहे बेटा, हे रीड्स अ बुक प्रेडिकेट आहे, रीड्स वर्ब आहे, अ बुक ऑब्जेक्ट आहे, हे पूर्ण याला काय म्हणतो बेटा, प्रेडिकेट म्हणतोय. आणि तिसरं वाक्य पहा, द लिटिल चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. इथं सब्जेक्ट मध्ये एक शब्द नाहीये बेटा, तीन शब्द आहेत. द लिटिल चिल्ड्रन, तीन शब्द सब्जेक्ट मध्ये. आणि तसेच प्रेडिकेट मध्ये आर प्लेइंग इन द गार्डन, इथं 5 शब्द आहेत बेटा. आर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग मुख्य क्रियापद आहे, इन प्रिपोजिशन आहे, द आर्टिकल आहे, गार्डन नाउन आहे बेटा. इन द गार्डन हे फ्रेज आहे, हे अडवर्ब फ्रेज आहे बेटा. इन द गार्डन. द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट हॅव वन वर्ड ऑर मोर दॅन वन वर्ड. म्हणजे एखादी कर्तामध्ये किंवा एखादी प्रेडिकेट मध्ये, विधेयमध्ये एक शब्द असू शकते किंवा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात. पहा बेटा, पहिल्या वाक्यात कर्ता एक शब्द, प्रेडिकेट एक शब्द. दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता एक शब्द, प्रेडिकेट 3 शब्द. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये कर्ता 3 शब्द आणि प्रेडिकेट 5 शब्द आहेत बेटा. ऑब्झर्व and draw the following table which gives a detailed analysis of a simple sentence. Observe हे जे टेबल आहे, निरीक्षण करा. नुसतं निरीक्षण करू नका, ड्रा द टेबल. ही टेबल तुम्ही पण लिहून घ्या. हे टेबल काढा, टेबल लिहून घ्या आणि ह्याच्यात जे आहे मी सांगतो ते समजून घ्या. द फॉलोइंग टेबल विच गिव्स अ डिटेल्ड एनालिसिस ऑफ सिंपल सेंटेन्स. म्हणजे या टेबलामध्ये हे जे टेबल आहे, कॉलम्स आहेत, ह्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्सचा डिटेल्ड विश्लेषण आहे बेटा. इथं डिटेल्ड पृथक्करण आहे. मग इथं सिंपल सेंटेन्स मध्ये कोणते कोणते शब्द असतात हे पूर्ण दिलेले आहे बेटा. सो तुम्हाला मी हे समजावून देतो अगोदर. हे टेबल आहे ना, हे टेबल मी तुम्हाला अगोदर समजावून देतो बेटा. या टेबलामध्ये 2 कॉलम्स आहेत बेटा, मेन कॉलम्स, मुख्य कॉलम 2 आहेत. एक सब्जेक्ट आहे, एक प्रेडिकेट आहे. जे आपण सिंपल सेंटेन्स शिकलो बेटा, सब्जेक्ट प्रेडिकेट, सब्जेक्ट प्रेडिकेट, सब्जेक्ट प्रेडिकेट शिकलो ना. इथं तसंच एक कॉलम आहे सब्जेक्टचा आणि दुसरा कॉलम आहे प्रेडिकेटचा.
आणि इकडे सिरियल नंबर्स बेटा 1 2 3 11 पर्यंत आहे, म्हणजे 11 वाक्य दिलेलं आहे तिथं. इथं सब्जेक्ट मध्ये पुन्हा 2 कॉलम्स आहेत बेटा. इथं एक आहे सब्जेक्ट वर्ड, जे करता असतो ते कर्ताचा शब्द, आणि ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट म्हणजे गुण दर्शवणारा शब्द बेटा. म्हणजे जे नाउन असतो, हा नाउनला क्वालिफाय करतो, ह्याला ऍट्रिब्यूट म्हणतो बेटा आपण. हे सब्जेक्ट मध्ये 2 कॉलम, आणि प्रेडिकेट मध्ये पहा बेटा किती कॉलम आहेत. वर्ब 1 आहे, ऑब्जेक्ट दुसरा, ऑब्जेक्ट मध्ये 2 आहेत बेटा. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट सांगतोय आता. कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्ब ऑफ क्वालिफिकेशन 1 2 3 4, हे 4 मुख्य आहेत, आणि ऑब्जेक्ट मध्ये 2 आहेत बेटा. हे कॉलम्स आहेत. हे कॉलम्स हे पूर्ण टेबल म्हणजे निवांतपणे ड्रॉ करा बेटा. हा टेबल पूर्ण ड्रॉ करून घ्या. आणि आता आपण एक एक सेंटेन्स बघूया बेटा. पहिला वाक्य पहा बेटा इथं, आय रीड, एवढंच आहे बेटा. एक वाक्य आहे, मी वाचतो. दिस इज अ सेंटेन्स. आय इज सब्जेक्ट अँड रीड इज प्रेडिकेट. हे वर्ब म्हणून काम करतो, काय म्हणतो बेटा? प्रेडिकेट म्हणतो. आय रीड हे जे पहिला वाक्य आहे बेटा, इथं तेच आहे. आणि दुसरा वाक्य, शी सब्जेक्ट वर्ब आहे बेटा. इट्स हे वर्ब आहे बेटा इथं प्रेडिकेट मध्ये. एन ऍपल, एन ऍपल जे आहे बेटा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे. शी इट्स एन ऍपल. इट्स एन ऍपल प्रेडिकेट आहे, आणि प्रेडिकेट मध्ये इट्स वर्ब आहे, आणि ऍपल डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेटा. आणि तिसरा वाक्य, वर्कर्स द. पहा बेटा इथं हे जे वर्कर्स द इथं जे ऍट्रिब्यूट आहे बेटा, हे आपण लिहिते वेळेस हे शब्द अगोदर घेतोय, परंतु टेबल मध्ये इथं आहे बेटा नंबर 2 वर. तर कसं वाचायचं? द वर्कर्स. काय वाचायचं बेटा? द वर्कर्स आर पुलिंग ए वॅगॉन. हे द सब्जेक्ट मध्ये ऍट्रिब्यूट वर्ड आहे बेटा. वर्कर्स हे सब्जेक्ट वर्ड आहे, द वर्कर्स हे दोन्ही सब्जेक्ट आहे. हे आर पुल्लिंग, प्रेडिकेट मध्ये आर सहाय्यकारी क्रियापद आहे, पुल्लिंग मुख्य क्रियापद आहे, आणि ए वॅगॉन हे वाहन, हे जे वॅगन आहे हे बेटा ऑब्जेक्ट आहे, दॅट इज डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे तिसऱ्या वाक्याचा विश्लेषण आहे बेटा. आणि चौथा वाक्य बघूया, सेम आहे तेही. द पॉटर्स, हे द अगोदर वाचलं पाहिजे बेटा. द पॉटर्स म्हणजे हे जे माठ बनवतात बेटा, पहा त्यांना पॉटर म्हणतोय. द पॉटर्स आर मेकिंग पॉट्स. द पॉटर्स आर मेकिंग पॉट्स म्हणजे इथं द पॉटर सब्जेक्ट आहे बेटा. हे प्रेडिकेट मध्ये आर हेल्पिंग वर्ब आहे, मेकिंग मेन वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापद, पॉट्स हे ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. द पॉटर्स आर मेकिंग पॉट्स. नेक्स्ट तर 5वं वाक्य, माय पेरेंट्स. हे अगोदर हे वाचायला पाहिजे बेटा. माय पेरेंट्स सब्जेक्ट आहे. नेम्ड हे प्रेडिकेट मधलं हे जे नेम्ड वर्ब आहे बेटा. मी डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. रमेश हे कॉम्प्लिमेंट आहे बेटा. माय पेरेंट्स नेम्ड मी रमेश. माझे आई वडिलांनी माझं नाव रमेश ठेवले. हे सेंटेन्स आहे बेटा. हे जे रमेश आहे हे कॉम्प्लिमेंट आहे बेटा. म्हणजे हे कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्याला पूर्ण करणारे. दिस इज कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट 6th सेंटेन्स बेटा. द स्टुडंट्स हे पण तसेच आहे बेटा, सेम आहे. द स्टुडंट्स इलेक्टेड हिम कॅप्टन. इथं द स्टुडंट सब्जेक्ट आहे बेटा. इलेक्टेड वर्ब आहे प्रेडिकेट मधला, आणि हिम डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कॅप्टन हे कॉम्प्लिमेंट आहे. विद्यार्थ्यांनी त्याला कॅप्टन म्हणून निवडले. कॅप्टन म्हणून त्याला निवडले बेटा. इलेक्टेड म्हणजे निवडले. हे 6th सेंटेन्स आहे बेटा. आणि 7वं वाक्य बघूया. शी इज अ टीचर. शी सब्जेक्ट आहे बेटा, सब्जेक्ट मधला, आणि प्रेडिकेट मध्ये इज क्रियापद आहे, आणि अ टीचर हे कॉम्प्लिमेंट आहे बेटा. अ टीचर काय? कॉम्प्लिमेंट आहे. शी इज अ टीचर, शी इज अ डॉक्टर, शी इज अन इंजिनियर. हे जे इंजिनियर, डॉक्टर, टीचर आहेत बेटा, त्यांना कॉम्प्लिमेंट म्हणतो आपण. काय म्हणतो बेटा आपण? कॉम्प्लिमेंट. आणि 8वा सेंटेन्स, 8वं वाक्य. द अर्थ इज अ प्लॅनेट. द अर्थ हा द ऍट्रिब्यूट आहे बेटा. अर्थ सब्जेक्ट वर्ड आहे. इज हा क्रियापद आहे प्रेडिकेट मधला. अ प्लॅनेट ऑब्जेक्ट आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. द अर्थ इज अ प्लॅनेट. पृथ्वी एक ग्रह आहे.
हे 8वं वाक्य बेटा. आणि 9th सेंटेन्स 9वं वाक्य बघूया. द लिटिल हे ऍट्रिब्यूट मध्ये द लिटिल 2 शब्द आहेत बेटा इथं. द लिटिल आणि चिल्ड्रन इकडं एक शब्द आहे बेटा. म्हणजे सब्जेक्ट मध्ये इथे किती 1 2 3 शब्द आहेत बेटा. हेच वाक्य आहे द लिटिल चिल्ड्रन. हे इथंच घेतलं बेटा. द लिटिल चिल्ड्रन सब्जेक्ट आहे. आर प्लेइंग, आर हे बेटा हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग मुख्य क्रियापद आहे. द लिटिल चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन हेच वाक्य आहे बेटा. इन द गार्डन हे आता मी तुम्हाला सांगितलं हे अडवर्ब आहे बेटा. अडवर्ब ऑफ क्वालिफिकेशन म्हणजे कोणतं अडवर्ब आहे हे अडवर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट 10वा सेंटेन्स आय गेव हर अ पेन. इथं या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट मध्ये प्रेडिकेट मध्ये गेव वर्ब आहे बेटा. आणि ऑब्जेक्ट मध्ये जे हर आहे हे हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेटा. आणि ए पेन आहे हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ए पेन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेटा. म्हणजे जेव्हा वाक्यात 2 ऑब्जेक्ट येतात तेव्हा एक डायरेक्ट असतोय आणि एक इनडायरेक्ट असतोय. इथं डायरेक्ट मध्ये अ पेन आहे बेटा आणि इनडायरेक्ट मध्ये हर आहे. हे 10वा वाक्य आहे बेटा. आणि 11वा वाक्य देखील तशीच आहे बेटा. आई सब्जेक्ट मध्ये आई बेटा. प्रेडिकेट मध्ये टीच हे वर्ब आहे. यू इंग्लिश ग्रामर हे यू इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बेटा. इंग्लिश ग्रामर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता मी तेच करतोय बेटा. मी तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवतो. मी सब्जेक्ट आहे बेटा. तुम्हाला हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इंग्लिश ग्रामर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि टीच शिकवतो हे क्रियापद आहे बेटा. सो अशा प्रकारे हे सिंपल सेंटेन्सचे विश्लेषण आहे बेटा. पृथक्करण आहे. म्हणजे सिंपल सेंटेन्स मध्ये कोणते कोणते शब्द असतात ह्या टेबलमध्ये डिटेलमध्ये आहे बेटा. सो वेल विद्यार्थी मित्र हो, आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर समजला नसेल तर मित्र हो हे जे व्हिडिओ आहे जे क्लास आहे दुसरी वेळेस पहा, तिसरी वेळेस पहा, नक्की समजेल बेटा. तरीही तुम्हाला समजत नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न ठेवा बेटा. तुमचा डाऊट ठेवा. तुमच्या डाऊटचं प्रत्येक डाऊटचं मी उत्तर देतोय. ठीक आहे बेटा. या क्लासने इथं आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक क्लासने आपण पुन्हा भेटूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.